एका लग्नाची दुसरी गोष्ट। रागवू नकोस रे राजा, मी हुकूम काढते, हट्ट करते, पण मला आता भीती वाटायला लागली रे। कसं आहे, कधीही बोलवणं येईल रे त्याच्याकडून। काहीही होणार नाहीये, तुला कळलं? जाण्याचं नाटक करता करता एक दिवशी पटकन जाईन रे बाबा मी। माझ्यासाठी नाचून लवकर घेऊन ये रे। बघतो उद्या तो मुलगी बघायला जाणार आहे ना, ती आपण पण जाऊया त्याच्यासोबत। हो म्हणजे तो असा नुसतं पुढचा नंबर तिच्या हातात देऊन पळून येणार नाही ना। आपण आहोत म्हटल्यावर दोन शब्द बोलेल तरी तिच्याशी। चोर आले खरे? मग काय खोटे? नाही, मला वाटलं नेहमीसारखं स्वप्न पडलं तू। नाही नाही नाही, ते आवाज ऐकते बघ, खुडबुड खुडबुड चालले बघ। पप्पा उंदीर असतील। उंदीर नाहीये, चोर आहे। हे घे, हे काय? हत्यार। हे हे घे, हे काय? लाल तिखट, दुसरं हत्यार। तिखटाची पुडी आहे ना, हा डाव आहे ना, आज शिरल्यानंतर मी त्याला पूर्ण काठीने मारेन, तू मागणं डाव डोक्यात घाल, त्याच्या जोरात घाल। हा, मी असं इथे उभा आहे, तू जा आणि घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही। मी आहे ना, जा, कडी काढ, कडी काढ। एक मिनिट, हा चल उघड। हर हर महादेव, हर हर महादेव। पप्पा दार उघडत नाहीये। का नाही उघडत आहे? बाहेर मी कडी लावली होते। कोणी चोरानी? अरे अरे चोर आहे की कौन है ये? खोल खोल। अरे चोरी करने का ना, तो बाहर से क्या बंद करता है पागल? हॅलो, अरे कुठे आहेस बाबा तू? वरच्या मजल्यावर कधी मराठी असतो का? किधर है तू? घेऊन यहाँ पे चाय पीने गया था, चाय प्यायला गेला। क्या रे, पगार क्या चाय पीने का लेता है क्या? बाहर चोर आया है, तुम चाय पीता है? पागल, जल्दी ऊपर आओ। पैसा क्या चाय पीने का लेता है कि ड्यूटी करने का लेता है? सोता है तुम? इधर चोर आता है, बाहर से कड़ी लगाता है, जाता है और तुम सोता है। काही गेलेलं नाहीये नक्की? सगळं बघितलं? जाओ जाओ अभी जाओ, सोने का नहीं है? हाँ, आने वाला हूं मैं कभी भी नीचे, देखूंगा क्या काय। नंतर बघू, सकाळी बघू। आता होय। तू भेट मला उद्या। चला आज चल। राधा, काय पप्पा? राधा काय पप्पा? गेली काय? सायकल गेली हरामखोरानं। चोरानं ना उगत माझी सायकल चोरली, त्यापेक्षा माझा जीव घेतला असता ना तर बरं झालं असतं। चला झोपा आता, उशीर झाला। तेच म्हणतोय, सगळ्याला उशीरच झालाय, एकदा वय निघून गेलं ना बाळा। स्टॉप इट पप्पा प्लीज। तू लहान असल्यापासून मी तुझं सतत ऐकत आलो आणि माझं आता इतकंही ऐकायला तुझ्याकडे वेळ नाही। काही झालं की स्टॉप इट का? फार अपेक्षा नाहीये ग माझी तुझ्याबद्दल, तू फक्त आयुष्यामध्ये सेटल व्हावंस, बस एवढंच हवंय मला। असं अचानक कोणतरी माणूस तुमच्या आयुष्यात राहणार, त्याला तुम्ही एवढं महत्व द्यायचं, हे असले वेडेपणा करण्यापेक्षा मी तुमच्या बरोबर वेळ घालवीन ना। माना ना पप्पा, तुमची खूप काळजी वाटते। म्हणजे आज साधा भुरटा चोर आला आपल्या घरात तर केवढी धांदल झाली तुमची। आज मी नसते इथे तर काय केलं असतं तुम्ही? मला नसेल का वाटत मी माझी पोर 24 तास माझ्या डोळ्यासमोर राहावी? मला नसेल वाटत, पण काही गोष्टी अपरिहार्य असतात। एक खरी गोष्ट सांगू का तुला, प्रेमात पडण्याचं वय नसतं आणि ठरवून कधी कोणाच्या प्रेमात पडताही येत नाही। माणसाचा एकदा सहवास आवडायला लागला ना, म्हणजे मग त्याच्या न आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याशा व्हायला लागतात बघ। खरा माणूस केव्हा कळतो? जेव्हा आपण त्याच्या जवळ जातो, त्याच्या संबंधात जातो त्यावेळेला, त्याच्यासाठी वेळ देतो त्यावेळेला। पण त्यासाठी आधी एकदा लग्नाला तयार व्हायला हवं। एका लग्नाची दुसरी गोष्ट।